आणि यानंतर आपण बातम्या बघणार आहोत। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भातल्या आज संसदेवर कॉक्रोच जनता पार्टी धडक मोर्चा काढणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून पोलिसांच्या तुकड्या जंतर मंतर मैदानामध्ये दाखल झाल्या। नीट परीक्षा प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। होय, सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसतं तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते आणि संविधानानुसार या देशातले निर्णय झाले असते। मला कंटेम्पची भीती वाटत नाही। मला अजिबात भीती वाटत नाही। कंटेम कशा करता? या देशातली प्रत्येक संविधानिक संस्था ही मोदी शहांची गुलाम आणि घरगडी म्हणून काम करते आहे। यात आता काय लपून राहिलेलं नाही। तसं असतं तर जर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना इस्पितळात घेऊन जा हे जर सांगू शकतात सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टाचे लोक, तर मग सरकारलाही ते निर्देश देऊ शकतात, या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांचे समाधान करा आणि मग हे उपोषण सुरू। उद्धव ठाकरेंनी देखील शिवाजी पार्कामध्ये आंदोलन केलं, तर त्याच्यावरती गिरीश महाजन असं म्हणतात की त्यांनी त्यांचा पक्ष वाचवावा म्हणून अशा पद्धतीने टीका करतात। अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा आधी। लोक रस्त्यावर उतरले झुरळं, बरं का, तुमच्या हाफचड्डी शिरतील। बरं, हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे। हे जी तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे। देशात काय चाललं आहे? हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत। नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत। पुण्यामध्ये झालं आहे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे। काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले। तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला। लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे। मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळं त्याच्या मागे आता लागणार आहेत। तर काल सोनम वांगचुक यांच्या पतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं। त्यांच्या पतीचे उपचार हे खासगी रुग्णालयात करावे। बघा, ते त्यांचं अपील फेटाळलेलं आहे। त्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी। ठीक आहे, हिंदी में क्या? सुप्रीम कोर्ट तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीने गुलाम पद्धतीने वागताय, तुमचे 6 खासदार देखील खरं तर एकनाथ शिंदेकडे गेले। त्यांच्या खरं तर गटाला आता मान्यता देण्यात आली आहे संसद। नाही, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे सभापती असतील, सुप्रीम कोर्ट असेल, ईडी सीबीआय सारख्या संस्था असतील, राज्यपाल असतील, निवडणूक आयोग असतील, हे सगळे सत्ताधारी पक्ष खास करून मोदी शहांचे गुलाम झालेले आहेत। आणि म्हणूनच जंतर मंतरला जे एक प्रचंड आंदोलन सुरू आहे हे या गुलामगिरीच्या बेड्यात तोडण्यासाठी आहे। कालपासून पावसाळी अधिवेशन सुरू होते। विरोधी पक्षाची काल बैठक पार पडलेली आहे। सर्वपक्षीय बैठकीला देखील बैठक झाली। काय नक्की अजेंडा असणार आहे? आता पुन्हा 10 वाजता मीटिंग आहे। मी त्या मीटिंगला निघालोय। ती मीटिंग संपल्यावरती आम्ही निर्णय घेऊ जंतर मंतरवर जाण्याचा। काल ऑल पार्टी मीटिंग संपली, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे ज्यावेळेस बाहेर पडल्या त्यावेळेस त्यांनी राजनाथ सिंगांच्या पाया पडल्या। खरं तर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा डिलिमिटेशनवरचा स्टँड जो आहे तो कुठेतरी धुसर होताना पाहायला मिळतोय का? गेल्या मला असं आहे की हा त्यांची पक्षाची भूमिका असेल वाकण्याची, आमची नाही। बोलिए। सर, संसद मार्च जो है दिल्ली पुलिस अलाउ नहीं करेगी, हर जगह बैरिकेडिंग कर रखी है, किस तरीके से देखते हैं आप? पुलिस, सरकार, खास करके प्रधानमंत्री और गृह मंत्री जी 56 इंच की सीना वाले लोग ये बच्चों से डर गए हैं। ये बच्चों से पूरी तरह से डर गए हैं, हताश हैं। उनको समझ में नहीं आया। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।